मराठी स्टेनो डिक्टेशन 120 शब्द प्रति मिनिट 5 सेकंड. स्टार्ट. महाशय, आपले दिनांक 10 ऑक्टोबर 2023चे पत्र मिळाले. त्यानुसार आपणास खालीलप्रमाणे खुलासा करण्यात येतो की विधेयकामध्ये जमिनीच्या संबंधात भोगवटादार, दुसऱ्या वर्गाची, पाटबंधाऱ्याची कामे आणि वरिष्ठ धारक हे शब्द प्रयोग येतात. समितीला असे वाटते की हे विधेयक स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यामध्येच त्याच्या व्याख्या देण्यात याव्यात. समितीला असेही वाटते की या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी जिल्हा परिषदांनी नेमावयाचे परिषद अधिकारी हे राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने नेमण्यात यावेत आणि या कारणासाठी परिषद अधिकारी या संज्ञेत योग्य बदल करण्यात यावा. कार्यकारी अभियंत्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसणाऱ्या कालवा अधिकाऱ्यास शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कोणतीही जमीन ही कालव्यांच्या सिंचन क्षेत्रातील जमीन असल्याचे घोषित करण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे. जमिनीचा धारक यांच्या दृष्टीने पाहिले तर कोणतीही जमीन ही कालव्यांच्या सिंचन क्षेत्रातील जमीन असल्याचे घोषित करणे ही एक महत्त्वाची बाब आहे, कारण त्यानंतर त्याला आपल्या जमिनीबद्दल किमान पाणीपट्टी द्यावी लागणार असते. म्हणून शासकीय राजपत्रात अधिसूचना देण्याबरोबरच कालवा अधिकाऱ्यांनी कालव्याच्या सिंचन क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या धारकांना व्यक्तिगत नोटिसा देखील द्याव्यात, अशी तरतूद यामध्ये केलेली आहे. खंडात वर्णन केलेल्या पदनामा व्यतिरिक्त पदनामे असणाऱ्या अधिकाऱ्यांची कालवा अधिकारी म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वस्तुतः खंडाचे परिशीलन केल्यानंतर असे दिसून येईल की तहसीलदारापेक्षा कमी दर्जा नसणारा महसूल अधिकारी देखील कालवा अधिकाऱ्याच्या प्रवर्गात समाविष्ट केला आहे. शिवाय कंपनी किंवा जिल्हा परिषद ही देखील आपले स्वतःचे कालवा अधिकारी नेमतील. विद्यमान खंडामध्ये या गोष्टीची तरतूद नाही. म्हणून शासनाकडून नेमण्यात येतील अशी कोणतीही नवीन पदनामे असणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यासाठी आणि कंपनीकडून किंवा जिल्हा परिषदेकडून केल्या जाणाऱ्या कालवा अधिकाऱ्यांच्या नेमणुकांची तरतूद करण्यासाठी त्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. कोणत्याही नदीचे नैसर्गिक मार्गाने वाहणाऱ्या किंवा कोणत्याही सरोवराचे किंवा स्थिर पाण्याचा इतर कोणताही नैसर्गिक साठा इत्यादींचे पाणी कोणत्याही अस्तित्वात असलेल्या किंवा प्रकल्पित कालवा प्रयोजनासाठी उपयोजित करणे किंवा वापरणे समुचित प्राधिकरणास योग्य वाटेल तेव्हा राज्य शासनास शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असे घोषित करता येईल की पाणी हे अधिसूचनेत नमूद केलेल्या दिवसांनंतर अशा रीतीने उपयोजित केले जाईल किंवा वापरले जाईल, अशी तरतूद या खंडात केली. राज्यात कोणत्याही नद्यांवर पाण्याच्या वापरासाठी कोणतेही बांधकाम करण्यावर निर्बंध घालण्याची कोणतीही खास तरतूद यात केलेली नाही. कोणतेही कालवे बांधून त्यांचा वापर सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे.